नमस्कार, मी विजन बोलतोय. आजचा विषय ज्वलंत आहे आणि ज्वलंत विषय हा शिक्षकांसाठी आहे. शिक्षकांना जी टी शिक्षकांची नोकरी आणि सर्वोच्च न्यायालयाचा धडाकेबाज निर्णय. पण आता मोठा प्रश्न, हा निर्णय जो आहे रद्द होणार आहे का? आजच्या व्हिडिओत आपण संपूर्ण गोष्ट सोप्या भाषेत समजून घेऊ. तर सुरुवात करूया. नेमकं टीईटी म्हणजेच काय? तर टीईटी परीक्षा म्हणजे टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट, ज्याला शिक्षक पात्रता परीक्षा असं म्हणून ओळखल्या जाते. शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्त होण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणं असणं आवश्यक आहे. पण अनेक ठिकाणी नियुक्त आधी झाली आणि टीईटी नंतर कायद्यात बदल झाला, मुदत देण्यात आली आणि त्यामुळे गोंधळ वाढत गेला. आता सुप्रीम कोर्टचा हा ताजा निर्णय जो आहे, त्याच्या विरोधात ज्या या ठिकाणी घोषणा होत असतात, मोर्चे निघत असतात, खरंच याचा इम्पॅक्ट त्याच्यावर होईल का? सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे एक महत्वाचा निर्णय दिला, ज्याच्या नियुक्तीच्या वेळी टीईटी प्रमाणपत्र नव्हतं, पण कायद्याने दिलेल्या वाढीव मुदतीत त्यांनी टीईटी पास केलं, त्यांना सेवेतून काढता येणार नाही. म्हणजे ज्यांनी वेळेत टीईटी पास केला आहे त्यांची नोकरी सुरक्षित राहणार. बघा, मग वाद का, निर्णय रद्द का म्हणतायत? तर या ठिकाणी टीचर्स जे आहेत, शिक्षक जे आहेत, निर्णय का रद्द करायचं? आता बघा, पण काही शिक्षक संघटनांनी काही राज्य सरकारांना हा निर्णय कठीण वाटतोय, कारण 20 ते 25 वर्ष काम केलेल्या शिक्षकांना टीईटी सक्तीने द्यावा लागत आहे. निवृत्तीच्या उंबरवठ्यावर असलेल्या शिक्षकांमध्ये नाराजी आहे. राज्य सरकारचं म्हणणं सगळ्यांना टीईटी लावणं वास्तववादी नाही. यामुळे काही ठिकाणी या निर्णयाविरोधात दबाव वाढतोय. आता निर्णय रद्द होण्याची शक्यता आहे का? आपण थोडंफार लॉजिकली ब्रेकडाऊन करूया. मग आता खरंच सुप्रीम कोर्टचा निर्णय रद्द होऊ शकतो का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. चला शक्यता पाहूया. आता शक्यता क्रमांक 1 असं सांगते की रिव्ह्यू पिटिशन, राज्य सरकार किंवा संघटना पुनर्विचार याचिका दाखल करू शकतात, पण सुप्रीम कोर्ट रिव्ह्यू मध्ये निर्णय बदलणे फार दुर्मिळ असते. शक्यता क्रमांक 2 असंही होऊ शकते, कायद्यात बदल, केंद्र सरकार आरटी ऍक्ट किंवा टीईटी संबंधी नियमामध्ये सुधारणा करू शकते. ही दीर्घ प्रोसेस आहे. शक्यता क्रमांक 3, राज्य सरकारचा पर्याय, राज्य स्वतः ट्रान्सलेशन पॉलिसी करू शकतं, ज्येष्ठ शिक्षकांना सूट, रिलॅक्सेशन. शक्यता क्रमांक 4, निर्णय जशाच तसं कायम, कायद्याच्या स्पष्ट तरतुदीवर कोर्टाचा निर्णय आधारित असल्याने त्यात मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे. तर निष्कर्ष काय निघतं? तर निष्कर्ष थोडक्यात असा आहे, थोडक्यात सुप्रीम कोर्टचा निर्णय तात्काळ रद्द होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. हो, काही बदल, काही सवलती किंवा विशेष धोरणे येऊ शकतात, पण संपूर्ण निर्णय उलटण्याची शक्यता फारशी दिसत नाही. त्यामुळं तुम्हाला काय वाटतं, हा निर्णय रद्द व्हावा का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी आपणास या निर्णयाचा कसा प्रभाव होतोय ते लक्षात घ्या. जर तुम्हाला तुमच्या मत मांडायचं असतील तर कमेंटमध्ये नक्की करा, शेअर करा. भविष्यात काय होईल, राज्य सरकार, केंद्र सरकार काय पावले उचलतील ते बघण्यासारखं आहे. चला आपल्या विचारांचं आदान प्रदान करूया. तुम्हाला काय वाटतं, हा निर्णय रद्द होईल का की कायम राहील? तळपटीमध्ये लिहा. तोपर्यंत थँक्यू.